धुळे तालुक्यातल्या जुन्नर गावात गौण खनिजांच्या खाणींमध्ये सुरंगस्फोट करण्यात आला होता। या स्फोटातल्या दगडाने 65 वर्षीय वृद्ध व्यक्ती नारायण कदम गंभीररीत्या जखमी झाले होते। त्यांच्यावर धुळ्यातल्या खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया देखील करण्यात आली। याबाबत प्रसार माध्यमांनी बातम्या प्रसारित केल्याने संबंधित गौण खनिज माफिया संजय जयस्वाल व संतोष मोरेंविरोधात तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र त्यांना तालुका पोलिसांनी अटक का केली नाही हा चर्चेचा विषय असतानाच उशिराने का होईना खडबडून जागे झालेल्या महसूल प्रशासनाने स्पॉट पंचनामा केला। मात्र पंचनामा होऊन 20 दिवसांहून अधिकचा कालावधी उलटला आहे, तरी देखील गौण खनिज माफिया संजय जयस्वाल व त्याच्या साथीदारांविरोधात महसूल प्रशासनाने कुठलीही कारवाई केलेली नाही। याबाबत संबंधित तलाठी व सर्कल अधिकाऱ्याला विचारणा केली असता त्यांनी सदर गौण खनिज माफियांवर वरिष्ठ कारवाई करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे। मात्र महसूल प्रशासनाच्या पंचनाम्यात नेमकं दडलंय काय? गौण खनिज माफिया संजय जयस्वालसह त्याच्या साथीदारांना महसूल प्रशासन अभय देते का? माणसांचा जीव गेल्यावर कारवाई होईल का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे। मात्र माणसांच्या जीवापेक्षा गौण खनिज माफियांना कसं वाचवता येईल याकडेच सध्या महसूल प्रशासनाचं लक्ष असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे। त्यामुळे या गौण खनिज माफिया संजय जयस्वालसह त्याच्या साथीदारांवर कारवाई होत नाही तोपर्यंत माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलचा पाठपुरावा सुरूच राहील। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।